माहितीच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला, ते सगळ्यात मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही वस्तू आहे किंवा नाही, किंवा हे जे काही कुंडलिनीबद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, जे ज्ञानेश्वर आपल्या 6व्या अध्यायात सांगून गेले. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या, नामदेव आदी अनेक संतांनी ह्या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं, ते खरे होते किंवा भ्रमित होते, त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काय अर्थ होता की उगीच त्यांनी काहीतरी करायचं सांगायचं म्हणून सांगितलं. आता सांगायचं म्हणजे असं आहे की जे आपलं बाह्य नॉलेज आहे किंवा बाह्य जे ज्ञान आहे किंवा ज्याला आपण सायन्स बिन्स म्हणतो, हे सगळं एखाद्या झाडाचं ज्ञान असावं तसं आहे. झाड हे बाहेर आहे आणि मूळ आतमध्ये. जर मूळ नसलं तर झाडाला काही अर्थ नसतो, हे आपल्याला माहिती आहे कारण आपण पाहिलेलं आहे. पण ह्या झाडाचं मूळ उलट आहे असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मूळ वरून येत आहे, खाली झाड. आणि आपण जर झाडातच असलो तर आपल्याला त्या मुळाकडे